बॉलरचं नाव काय? दत्ता. कोणाचं नाव? बॉलर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सामनावीर ठरलेला अनिकेत पाडळे काय फटकेबाजी केली होती अनिकेतने स्ट्रायकिंग एंड वरती. विनोद सर पाहायला गेलं ना स्ट्रायकिंग एंडला खेळणारे खेळाडूच्या शरीरावरती सुद्धा सामनावीरचा टी शर्ट आहे आणि गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याने सुद्धा सामनावीरचा टी शर्ट परिधान केलाय. दोन्ही संघांचे दोन मातब्बर खेळाडू एकामेकाच्या समोर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन येतोय आणि सामना करेल तो दत्ता. पहिला चेंडूवरती फुल टॉस होता. स्क्वेअर कट लगावला. क्षेत्ररक्षक धावतोय. गादर करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात दत्ताकडून. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक कसा होतोय श्री गणेशा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. दत्ता बांदल पाहायला गेल्यानंतर सर एक महत्वाचा दुवा ठरला होता त्याच्या संघासाठी आणि आता सुद्धा त्याच रीतीने कामगिरी करेल का दत्ता. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे गॉड बिहाइंड विकेटची पण पंचांनी अपील फेटाळून लावली आहे आणि दुसरा चेंडू निर्धाव असा हाताळला जातोय अनिकेत कडून. एक तिरी तो एक मिरी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती अनिकेत पाडळे दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दत्ता बांदल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय. गादर करेपर्यंत दत्ता सहजरित्या 2 धावा पूर्ण करतोय. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. मोठा फटका दत्ताच्या बॅटमधून सजवला गेलाय. चेंडू गेला 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावत आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून हा फटका सजवलाय. नजाकतने शॉट खेळला होता. दत्ताच्या बॅटमधून हा फटका सजवला गेला आणि धावफलक 4 ने पुढे सरसावलाय. आठ या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 8 वरती पोहोचलाय. यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्टॉर केलंय. दत्ता बांदलला बॅक टू द पवेलियन पाठवलंय. एका बाजूला दत्ता वर्चस्व दाखवत असताना अनिकेत पाडळेने कमबॅक केलाय आणि त्रिफळाचित केलाय दत्ताला. दत्ता बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा हादरा. पहिला मोठा धक्का बसतोय आलेवाडी संघाला. तेच तर गोलंदाजी दत्ता समग्र अनिकेत पाडळे कामी सामनावीर ठरलोय मैदानाच्या आतमध्ये दाखवताना. अनिकेत पाडळे गोलंदाजी मार्कवरती 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 5व्या चेंडूवरती दत्ताचा खेळ खल्लास केलाय. दत्ताचा फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. फलंदाजीसाठी पाहायला गेलं ना आम्ही तर या मॅचच्या अगोदर पाहायला गेलं ना आलेवाडी संघाकडून प्रथमतः ओपनिंग फलंदाज ठरला होता पण आता कुठेतरी व्यूहरचनेमध्ये बदल करून आलेवाडी संघाने प्रथमतः दत्ताला पाठवलं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे पण बघायची भूमिका निभावावी लागेल कारण चेंडू गेलाय 1 बाउन्स.
सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावफलक 12. सरासरी 12च्या रन रेटने हे धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमित आला. पहिला चेंडूचा सामना करत असताना आम्हीने फटका सजवला आणि चेंडूला सीमारेषा पार पाठवलं. एक क्लासिक शॉट, एक नजाकतचं क्रिकेट म्हणून या फटक्यांकडे पाहिलं जातं. कव्हर्स मध्ये हा फटका खेळला गेला. दुसऱ्या षटकासाठी रामवाडी संघाकडून आमंत्रित केलं जात आहे. संदेशाला दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती निखिल. निखिल मध्ये पण क्षमता आहे, ती ताकद आहे, त्याच्या मनगटामध्ये जोर आहे मोठे फटके खेळण्याचा. शॉर्ट पिच डिलिव्हरी. चेंडू लॉक झाला. क्षेत्ररक्षक आहे. सहजरित्या झेल घेता आला असता पण कुठेतरी चुकी झाली आहे आणि त्या चुकीचा काम्याचा भोगतावा लागेल. अर्थातच निखिलचा झेल सुटला गेलाय. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 13 या आकड्यावरती. संदेशने संधी निर्माण केली होती पण पाहायला गेलं ना विनोद सर कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चुका होताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. येथील धावा 6. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 19 या आकड्यावरती. दत्ता चालला नाही म्हणून काय झालं, एका बाजूने अमितने धुरा सांभाळली आहे. पहिला चेंडू फेस करत असताना अमितने चौकार मारला. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं निखिलला आणि स्ट्रायकिंग वरती अमित आला. फुल टॉस चेंडू. फुल टॉसला टॉस करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते अमित कडून. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. 3 चेंडू 11 धावांची खेळी वैयक्तिकरित्या अमित नो स्ट्रायकिंग एंडला पण ज्याला पाहतोय ना 3 चेंडू 11 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती निखिल आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. फटका सजवला गेला. एक धाव सहजरित्या पूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलकावरती भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहायला गेले ना तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि 9 धावा खर्च केल्यात संदेशने. एक मोठा फटका वगळता बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? पंचांकडे अपील केली आहे धावचीसाठी. पंचांनी ती अपील फेटाळून लावली आहे. पंच 3 धावा ना आताच्या. धावफलक 3 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 24 या आकड्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचं एलिव्हेशन कमी पडलं पण फटक्यामध्ये जोर होता. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावफलक 1 ने पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचते ते 25 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. सरासरी 12.50 रन रेटने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकामध्ये कितपत धावा एकवटल्या जातील. एका बाजूने अमित तर दुसऱ्या बाजूने निखिल.
दत्ताने मैदानाच्या आतमध्ये शिरकाव केला, काहीतरी कानमंत्र द्यायचा, बॅट चेंज करायची आहे. बॅटला बॉल फ्लश होतोय, बॅटच्या कडा जात आहेत, त्यामुळे कुठेतरी बॅट चेंज करण्याचा निर्णय निखिलने घेतला. तिसरं षटक, वैयक्तिक तिसरं षटक, क्षमा करा वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं षटक घेऊन येते तो. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय साहिल, स्ट्रायकिंग एंड वरती निखिल. पहिला चेंडू फुल टॉस होता, पण तो शरीरापासून दूर असल्यामुळे पंच इशारा देत आहेत. वाईट +4, धावा 5 पुढे सरसावतील. कुठेतरी यष्टी रक्षकाकडून चुकी होते. यष्ट्यांच्या पाठीमागे पण पाहायला गेलं तर अनिकेत पाडळे आहे आणि त्याच्याकडून अशी चुकी होणं पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती साहिल. डावखुऱ्या फळीचा हा गोलंदाज, पंच इशारा देते इट्स वाईट बॉल. धावफलक 1 पुढे सरसावत आहे. अतिरिक्त धावेमध्ये धाव भरपडतीये, धावफलक जाऊन पोहोचते ते 31 या आकड्यावरती. अजूनही कोणत्या प्रकारची लिगल डिलिव्हरी हाताळली गेली नाहीये, तोपर्यंत 6 धावा खर्च केल्या गेल्यात. मोठा फटका, चेंडू लॉक झाला, क्षेत्ररक्षक आहे अनिकेत पाडे. चुकी होतीये, चेंडू हातामध्ये बसला होता पण तो फसला आणि कॅच ड्रॉप झाला. धावफलकावरती धावफलक दोन्ही पुढे सरसावतोय, धावफलक जाऊन पोहोचते ते 33 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती निखिल आहे. निखिलचं झेल सोडणं म्हणजे धोकादायक ठरू शकतं, कारण मागील मॅच मध्ये पाहायला गेल्यानंतर निखिलने चांगली कामगिरी केली होती त्याच्या फलंदाजीमधून. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि पंच इशारा करतात. आज पहिला नियम क्रमांक 22चं उल्लंघन इथे केलं जात आहे. धावफलकावरती अतिरिक्त धावेने भर पडते, धावफलक जाऊन पोहोचते ते 35 या आकड्यावरती. आणि साहिलने स्टान्स मध्ये, गोलंदाजीच्या स्टान्स मध्ये बदल केलाय. राऊंड विकेट देण्याचा प्रयत्न, प्रहार केलाय साहिल वरती, क्षेत्ररक्षक आहे, 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना अपयश येत आहे. जिथे सोप्पा झेल विनोद सर पाहायला गेला ना, 2 हातामध्ये हा समावला असता, पण कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट दाखवणं गरजेचं नव्हतं, कारण स्ट्रायकिंग वरती निखिल ज्याची कॅच दुसरी लगातारचा हा झेल सुटला जातोय रामवाडी संघाकडून क्षेत्ररक्षण करत असताना. एखाद्या गोलंदाजाने किती संधी निर्माण कराव्या आणि त्या संधीचं सोनं करणं हे क्षेत्ररक्षकाचं काम असतं विनोद सर. आणि तिथे कुठेतरी रामवाडी संघ कमी पडताना पाहायला मिळतो आपल्याला. आणि तदनंतर बघितलं ना विनोद सर, अनिकेतने चार्ज घेतला, शरीरापासून दूर ठेवण्याचा साहिलचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांवरती अनिकेतने निर्धार करून हा फटका खेळला आणि धावफलकावरती 4 धाव्यांनी भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते ते 40 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत साहिल कडून आणि या 3 चेंडूवरती आतापर्यंत पाहायला गेलं ना 15 धावा खर्च केलेत साहिलने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन समोरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना कमबॅक करताना पाहायला मिळतो आपल्याला साहिल या षटकामध्ये. पाठीमागे सरकून फटका खेचलाय, चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. मिळतील धावा 6. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 46 या आकड्यावरती. काय फटकेबाजी करतोय ऋतिक सर. पाहायला गेलं ना निखिलचे जे 2 झेल सुटले ना, तिथून निखिलने कमबॅक केला. तो अनिकेतच्या हातून जो झेल सुटला, तदनंतर इथे
स्ट्रेट टू द ग्राउंड क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल सुटला. तदनंतर निखिलने आतापर्यंत पाहायला गेलं ना या षटकामध्ये 14 धावा एकवटल्या त्याच्या बॅटमधून. काय फलंदाजी करतोय, किती महागात ठरू शकतं, किती महागडं ठरू शकतं. निखिलची झेल सोडणं ते रामवाडी संघाला या क्षेत्ररक्षण करत असताना विचार करावा लागेल. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंच इशारा करा इट्स अ वाईट बॉल. धावफलकावरती अतिरिक्त धावेने भर पडतीये. धावफलक 1ने पुढे सरसावत आहे. 47 या आकड्यावरती अजूनही एक षटक शिल्लक आहे. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा साहिलवरती प्रहार केलाय निखिल. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आवडली असेल तर टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करायचं आहे. विनुसर पाहायला गेले ना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक म्हण आहे, गेट द कॅच विन द मॅच. तुम्ही जेल जेवढे घ्याल ना तेवढी तुमची मॅच तुमच्या खिशामध्ये तुमच्या बाजूने झुकली जाते. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक शिल्लक आहे. एक निर्णायक षटक असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आलेवाडी संघाची धावफलक जाऊन पोहोचले ते 53 धावेवरती. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय आता अमित. आणि स्लो ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी रामवाडी संघाकडून आमंत्रित केले गेले प्रथमेशला. एक निर्णायक षटक असेल. स्लो ओव्हरचं षटक आहे. प्रथमेश ऑन गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू अमितच्या बॅट मधून फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. येथील धाव 6. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 59 आकड्यावरती. जर रामवाडी संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये कुठेतरी फसताना पाहायला मिळतोय. याआधी पाहिल्यानंतर सर नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी केली होती पहिल्या फेरीचा सामना खेळत असताना आणि त्यामध्ये यश मिळालं होतं त्यांना. पुन्हा एकदा अमितच्या बॅटमधून फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातात. गादर करेपर्यंत सहजरित्या अमित आणि निखिलने 2 धावा एकवटल्या. धावफलक 2ने पुढे सरसावत आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 61 या आकड्यावरती. काय फलंदाजी करतायत आलेवाडी संघाचा. स्ट्रायकिंग एंडला अमित, नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरीला कॉल दिलाय निखिलने पण अमितने थांबवलंय. रिस्क घेणं गरजेचं नाही. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती अमित किंवा निखिल दोघांपैकी कोणीतरी स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. धावफलक 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न अमितने दाखवलाय पण निखिलने थांबवलंय. धावफलक 1ने पुढे सरसावते. 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहायला गेलं ना ऋतिक सर साहिलच्या षटकामध्ये कुठेतरी षटक महागडं ठरलं. 28 धावा साहिलने खर्च केला आणि तिथूनच या सामन्याने वळण घेतल्यासारखं पाहायला मिळालं आपल्याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतलीये अनिकेतच्या हातामध्ये. शेवटी हा चेंडू समावला गेला आणि निखिलचा खेळ इथेच खल्लास होतोय. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय.
विशाल फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहे. जी जद्दोजहद आपण पाहिली ना, अनिकेत, संदेश आणि साहिल या तिघांची राहिली. निखिलला माघारी पाठवायचं होतं, शेवटी त्याच्यामध्ये कुठेतरी पाहायला गेलं तर प्रथमेशला यश मिळालंय आणि ते यश संपादन केलंय प्रथमेशने. एक मोठा फटका जरूर आला प्रथमेशच्या गोलंदाजीमध्ये, पण कमबॅक करताना पाहायला मिळालं प्रथमेश. शेवटच्या एक चेंडू अजून शिल्लक आहे. मोठा फटका येईल का? वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात सहजरित्या एक धाव पूर्ण होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमितने, तिसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल दिलाय, पण 2 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 2 धावेंची भर पडते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचते ते 66 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 37 धावांची गरज असेल रामवाडी संघाला. पाहायला गेले तर रामवाडी संघाकडे सुद्धा तेवढं बलाढ्य फलंदाजीचं क्षेत्र आहे. चोवीस चेंडू 67 धावांची गरज रामवाडी संघाला. तर यानंतरचं समालोचन आपण एक सुमधुर आवाज विनोद सरांच्या मार्फत ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद गणेश सर. आपला आवाज जर आपण पाहिलं त्या आजच्या दिवसावर ऐकायला भेटला जातोय. चला आलेवाडी टीम, लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. नवशक्ती ग्राम विकास मंडळ साईगर यांचं हे आयोजन आपल्याला बघायला भेटलं जात आहे आणि या स्पर्धेचं जर आपण टायटलवर पाहिलं तर श्री जननी माता चषक 2025 ची स्पर्धा आपल्या भेटीला आले. आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही टीमनं एक सामने जिंकलेत आणि दुसरी फेरी इथं रंगली जात्या. प्रत्येक जर आपण पाहिले तर आपली वाटचाल पुढे करण्यासाठी हा खेळ मांडला गेला आणि त्यात विजय होणं हा गरजेचा आहे. या बक्षिसास पात्र ठरणं त्यासाठी हा प्रयत्न चाललाय. दुसऱ्या विजयाच्या शोधात जर आपण पाहिले तर दोन्ही टीम चला. याच्यानंतर रायझिंग स्टार साईगर टीम आणि श्री गणेश खर्शी बारामोडे टीम दोन्ही कर्णधार टॉस साठी या. चला, आपण मधल्या काळामध्ये आपला टॉस करायचा होता, थोडासा विलंब झालाय. तर कर्णधार श्री गणेश खर्शी बारामोडे टीम आपला कर्णधार. जर आवाज पोहोचत असेल तर आपला कॅप्टन लगेच पाठवा. प्रथम फलंदाजी करत असताना 66 धावा जमवल्यात. 67 धावांचं एक मोठा विशाल स्कोर जर आपण पाहिला तर प्रथम फलंदाजी करत असताना आलेवाडी टीमनं इथं जमवल्यात. त्यात जर आपण पाहिलं तर अमितेची एक तुफानी फटकेबाजी बघायला भेटली गेली. त्यात 22 धावांचं योगदान हे अमितच्या बॅटमधून निघाले. 2 षटकार आले, 2 चौकार आलेत आणि निखिलने जर पाहिलं तर 22 धावांचं योगदान दिलं गेलं. त्याच्याही बॅटमधून एक चौकार षटकार आलेत. म्हणजे फटकेबाजी जर आपण पाहिली तर दोन्ही फलंदाजांनी एक मोठा डाव सावरला गेला आणि एक उच्च स्कोर हा आपल्या धावफलकावरती उभा केलाय. म्हणजे पुढच्या टीमला हा धावफलक पार करण्यासाठी मोठी कडी मेहनत करावी लागणार आहे ती रामवाडी 11 टीमला. आता क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले जे हनुमान आलेवाडी टीम. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर दत्ता दुताळ याच्या हातामध्ये जबाबदारी दिली गेली. जर आपण पाहिलं तर हार्दिक पांड्या हा इंडियन टीम मध्ये जर आपण पाहिलं तर हार्दिक पांड्या आणि आलेवाडी टीम मध्ये जर आपण पाहिलं तर दत्ता दुताळ एक साम्य जुळलं जातं आणि त्या पद्धतीने खेळ केला जातो. या आजही त्याला तसा खेळ करावा लागेल. दत्ताला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी तयार होईल. क्षेत्ररक्षण सजवले, ओपनर जोडी हे मैदानाच्या दिशेने वाटचाल केली जाते. एक विशाल स्कोर धाव संख्या ही जमवण्यासाठी अनिकेत पाडळे आणि दुसरा फलंदाज जर आपण पाहिला संदेश, ही 2 जोडी मैदानामध्ये उतरल्या. मॅच मध्ये अस्तित्व टिकवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे सांघिक खेळ करणं तितका गरजेचं आहे. दोन्ही टीमला हा खेळ करावा लागेल. आता ज्या
आणि रामवाडी टीमची गोलंदाजीची जबाबदारी संपली, कारण गोलंदाज प्रत्येक गोलंदाजाने मोठी धावसंख्या खर्च केल्या. आता जबाबदारी आली ती फलंदाजांची. आता खेळ करावा लागणार आहे. पहिले षटक पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात केली जाईल. दत्ता निघतोय पहिले षटक घेऊन. आक्रमण चढवण्याची संधी आहे, पण इथं कोणताही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. काही सूर्याची किरणे समोर आहेत. थोडासा दिपला गेला तो दत्ता, त्यालाही तिथं प्रयत्न करता आला नाही आणि जीवदान भेटलं ते संदेशला. एक केरी धाव घेतली. एकेरी धावेने इथे सुरुवात केली जाते. श्रीगणेश केलं जाईल, म्हणजे पहिल्या चेंडूवरती धाव घेणं गरजेचं असतं. श्रीगणेश तितकाच महत्वाचा असतो. सुरुवात केली जाते. चला टॉस साठी या. जरूर जमिनीलगत आपण का खेळलाय, थोडासा आउटफील्ड थोडी कमकुवत आहे. क्षेत्ररक्षक निखिल तिथपर्यंत पोहोचला, पेकी केली, सिंगल धाव घेतल्या. चला टॉस करून घ्या. येणाऱ्या दुसऱ्या मॅचचा टॉस. पहिल्या फेरीतील ही मॅच रंगली जाईल. स्वतः आयोजन केलेली टीम जर आपण पाहिलं तर रायझिंग स्टार सायगर टीम, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झाली ती श्री गणेश खडशी बारामुळे टीम. यामध्ये पहिल्या फेरीतील टॉस केला जाईल आणि आपल्या समित जर आपण पाहिलं तर रामदास धनवडे साहेब यांच्या हस्ते टॉस केला जातोय. चला कॉलचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. चला टॉस जिंकला आहे तो खडशी बारामुळे टीम गणेश टीमनं, आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी रायझिंग स्टार सायगर टीमला आमंत्रित केले. मॅच मध्ये रंगत आल्या. लॉंगॉटचा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचला गेला. चेंडू ऑलओव्हर यानंतर ही धावसंख्या जमवली जाते. 2 धावसंख्या आणि 2च्या सहाव्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 5 या आकडेवरती. सत्राच्या सरीसरीने जर आपण पाहिलं 10 धावसंख्या गाठावी लागणार आहे. प्रयत्न करावे लागतील. लेग स्टंप जरूर हाताळला गेलाय आणि हा चेंडू डॉट आलाय. दत्ता पॉवर प्लेचं षटक म्हटलं की महत्वाचं षटक असतं. इथं फलंदाजांना मुभा असते, म्हणजे तुम्ही सर्व बाजूनेही फलंदाजी करू शकता. एक मोठी गॅप असतो, त्या गॅप मधून खेळणं गरजेचं असतं. हा प्रयत्न केला अनिकेतनं, पुढे सरसवला जरूर. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरी धावले जातील. तेजस तिथपर्यंत आला, थोडासा चाच पडला, पण चेंडू ते हातामध्ये सावरला नाही, निघून चाललाय. लॉंगॉच्या रिझन मध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार. थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं जात आहे, म्हणजे धावा जर आपण पाहिलं तर रोखणं तितकंच गरजेचं होतं. प्रयत्न करणं गरजेचं होतं. ज्या ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये चुका कराल त्या त्यावेळी समोरची टीम तुमच्यावरती आक्रमण चढवली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 4च्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 आकडेवरती, 9 या आकडेवरती आहे. पण महत्वाची बाजू जर आपण पाहिली तर कोणताही विकेट गमावला नाही. एक महत्वाची बाजू आहे ती रामवाडी 11 टीमसाठी. आता हात खोलावे लागतील. विकेट टिकवणं, त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर धावाही जमवणं तितकं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर मोठा धावांचा डोंगर आहे तो पूर्ण करावा लागेल. आता दत्ता बांदल षटक क्रमांक 2 साठी आलाय. वेगवान गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक अमित पवार याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू चिरवला गेलाय. आज फलंदाजी जर आपण पाहिली तर एक बहरणारी फलंदाजी अमितच्या बॅट मधून निघाल्या. पुढे आलाय, फटका खेळाय. संदीपनं गॅप छोडलाय. लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक आहे तिथं तेजस. चेंडू अडवलाय जरूर, फेकी करेल. थांबलाय, रोखलंय, इथं थांबवलं जाईल अनिकेत कडून. दत्ता बांदलकडे जर आपण गोलंदाजीचा विचार केला तर व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. म्हणजे कोणत्या क्षणाला फलंदाज जर समोरचा आक्रमण असेल ते त्याला गती कमी करणं, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करणं एक तंत्र त्याच्याजवळ आहे. येणारा चेंडू घेऊन निघतोय. फटका खेळलाय, फसला जाईल. आणि अमितनं जर पाहिलं तर चूक केली नाही. विकेटचं केलं जाईल पतन. महत्वाचा फलंदाज अनिकेत वरती पूर्ण भरोसा होता, जबाबदारी होती आणि ती पूर्ण करत असतानाच स्वतःच विकेट गमावलंय. शिकार ठरला दत्ता बांदल याचा. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये एक मोठी उच्चांक धावसंख्या आली होती आणि त्यात जर आपण पाहिलं तर
आलेवाडी टीमनं ही मॅच जरूर जिंकली होती. आता तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज जर आपण पाहिलं तर अतुल हा तिसऱ्या क्रमांकासाठी आलाय. म्हणजे येणाऱ्या फलंदाजाला काहीतरी जबाबदारी घ्यावी लागेल आणि हा खेळ करावा लागेल. 3 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. दत्ता पुन्हा एकदा तयार झालाय. आल्या पावली पुन्हा त्याच पद्धतीने खेळलेला. पण अमितनं खूप प्रयत्न केलेत. झेल त्याला पकडता आलाय. झेल जरूर सुटलाय. जीवदान भेटलं या अतुल साठी. हा तर जाऊया जर आपण पाहिलं तर बामणोली टीम 250 किलोमीटरचा हा प्रवास करत मुंबईमध्ये दाखल झाली. आणि खेळ होईल किंवा नाही होईल पण प्रयत्न करणे गरजेचं होतं. आज आपला प्रवास करत असतानाच खूप अशी मेहनत केली आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आलं. धावसंख्या रोखली जाईल दत्ता बांदल कडूनही. दोन्ही दत्तांची गोलंदाजी एक उत्तम गोलंदाजी राहिल्या. खूपच आपटबार जरूर केला गेला आणि इथं पंचांनी दंडित गेलं. या ऑफ स्टंप जास्त सोडला गेलाय आणि यावरती एक अतिरिक्त धाव या सिंगल धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 12 आकडेवरती. म्हणजे प्रयत्न करावे लागतील रामाडी टीमला. वेगवान चेंडू. हा डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूला प्रेशर जरूर आपल्यावरती येणार आहे. म्हणजे चेंडूच्या पाठीमागे धावा जमवणं तितकंच गरजेचं आहे. धावफलक खालवता ठेवणं या एक पर्याय आहे आपल्याजवळ. आणि षटकार चौकारी मोठं खेळणं गरजेचं आहे. पण यातच जर आपण पाहिलं तर फलंदाज हे थांबून खेळले जात आहेत. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू. यावरती जर आपण पाहिलं तर हा डॉट झालाय आणि षटक क्रमांक 2 इथं संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या ही 12 आकडेवरती आहे. 17ची सरासरी राखायची होती पण 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिले तर महत्वाची गोलंदाजी राहिल्या आलिवाडी टीम कडून. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडू मध्ये 55 धावांचा हा प्रवास रामवाडी 11 टीम साठी असणार आहे. विशाल वारागडे हा षटक क्रमांक 3 साठी आलाय. पाठीमागची स्पर्धा जर आपण पाहिली तर कर्दी टीमची स्पर्धा, कर्दी गावाची स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना आपलं पहिलं अर्धशतक या मैदानावरती गाजवलं, खेळ उत्तम राहिला गेला. जर पाहिलं तर या खेळाडूंना 16 चेंडूचा खेळ केला होता आणि विशालनं हे 53 धावांच्या नावात खेळ केली होती. आज त्याला या मैदानावरती पुन्हा साजेशी अशी खेळी करता आली नाही पण त्यानं गोलंदाजीची जबाबदारी जर आपण पाहिली तर उत्तम राखली गेली. प्रयत्न केला, आक्रमण चढवलंय. आता संदीपच्या बॅट मधून हा षटकार आलाय. मानवंदना दिली जाते लॉंगॉनच्या रिजन मध्ये. म्हणजे टफ फाईट देणं गरजेचं आहे, जशाच तसे उत्तर देणं गरजेचं आहे आणि संदीपनं तेच केलं. आक्रमण चढवलंय विशाल वरती. या षटकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20 आकडेवरती. कमी गतीचा चेंडू. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर सुधारण्याला वेग दिला होता पण यावेळी तंत्र वेगळं आखलं गेले विशालनं आणि कमी गतीचा हा चेंडू होता. आला तो डॉट. तर बाउन्सर पद्धतीचा चेंडू, थोडा उसळणारा चेंडू. संदीप थांबला जाईल. एक चुकीचा चेंडू प्रहार चढवला जातो या आणि उत्तम चेंडू जर आपण पाहिलं तर तो जर चाटपटात खेळला जातोय तो संदीप. प्रयत्न आहे, गॅप चढलाय, लॉंगॉनचं रिजन निवडलं जाईल. क्षेत्ररक्षक तिथं पोहोचला जाईल. फेकी केली जाते. दत्ता दुताळ जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाच्या भूमीमध्ये काय बॅट फिरवली गेले, गोपन फिरवण्यासारखी बॅट फिरवली गेली आहे आणि स्क्वेअर लेगचं रिजन निवडलं जातं. या आक्रमण चढवलंय. म्हणजे मॅच मध्ये पीस निर्माण करणं गरजेचं आहे. तुम्ही टफ फाईट देणं गरजेचं आहे. मॅच हातामधून सोडणं हे गाफीलपणा राहणं खूप
धोक्याचं ठरू शकतं. तुम्ही आक्रमक चढवा, ते जशा जसं उत्तर द्यायला शिका आणि त्यावेळेस तुम्ही मॅच मध्ये राहू शकता. धावसंख्येवरती जर विचार केला तर 27 धावसंख्या ही एका गड्याच्या मोबदल्यामध्ये राहिल्या. संदेश 16 आकडेवरती खेळतो या, म्हणजे क्षमता आहे त्याच्याकडं, पण बरेच चेंडू जर आपण पाहिलं तर हे डॉट गेले जात आहेत. पुन्हा एकदा एक थोडीशी गती कमी ठेवल्या. नवीन बॉलर कोण आहे? संदेशने मारला. बॉलर कोण आहे? पुन्हा एकदा प्रहार चढवला आहे. क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहिलं तर थोडीशी सूर्याची किरण डोळ्यावरती येत आहेत आणि झेल पकडता येत नाही. म्हणजे झेलला काय फरक पडणार नाही. म्हणजे ज्यावेळी तुमची मोठी उच्चांक स्कोर आहे तर एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल नाही, दोन असतील तो स्ट्राईकला आहे संदेश. ओके, दोन असतील. चला याच्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी जर आपण पाहिलं तर आमंत्रित केलंय ते सायगर टीमला. तर आपल्या याच्यानंतर आपण आपलं स्क्वॉड तयार ठेवायचं आहे आणि श्री गणेश खर्शी बारामोडे टीम आपण फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. जशी मॅच संपेल तशी आपली लाईनअप तयार ठेवा. मॅचची औपचारिकता बघायला भेटली जाते. मॅच मध्ये जिवंतपणा जरूर ठेवला होता तो संदेश आणि अनिकेत नाही, पण सातत्य राखता आलं नाही धावांचं आणि थोडीशी मॅच लांब होत चालल्या. शेवटचं षटक जर आपण पाहिलं तर अनिकेत आहे शेवटच्या षटकासाठी. तर प्रथमेश आलाय शेवटचं षटक आहे इथं आणि काही चेंडू खेळण्यासाठी आलाय. आल्या पावली थोडंसं बॅकफूट खेळाया आणि स्क्वेअरचं रिझन जरूर निवडले गेले. या चौकारानं सन्मान दिलाय, चौकारानं आपलं खातं खोललंय. प्रयत्नवादी आहे, आशावादी आहे. खेळ टिकवणं हा प्रयत्न केला जातो या आणि विजयापर्यंत पोहोचण्याचा हा चौकारानं प्रयत्न राहिलाय. पण विजय तितकासा सोपा नाही. तुम्हाला मोठा खेळ अगोदरपासूनच करणं गरजेचं होतं. चला बॉल पुरवा. पुन्हा एकदा प्रहार जरूर चढवलाय. उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक सरसावला गेलाय. प्रयत्न भरपूर केलेत पण अपयश आलाय आणि हा विजय जर आपण पाहिला तर जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी मोठ्या फरकानं हा विजय ठरतो. या विजय संघाचं आपण हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे रामवाडी 11 टीमचे आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये आलात, काही थोड्याशा चुका घडल्या आपल्याकडून.